हाय. कोल्ड मॅरेज हा आहे आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय. अ, या व्हिडिओचा आधीचा एक भाग आलेला होता आणि त्यानंतर आता हा दुसरा भाग आहे. ज्यांनी तो भाग बघितलेला नसेल त्यांनी जरूर बघा. कोल्ड मॅरेज यासाठी म्हणलेलं आहे की बऱ्याच लोकांना 40-50मध्ये असं जाणवतं की त्या दोघांचं फारसं जमत नाही आहे. ते आयदर मनाने त्यांना एकत्र येता येत नाही किंवा फिजिकलीसुद्धा त्यांच्यात प्रॉब्लेम्स आहेत. तर अशा लोकांना फक्त मुलं आहेत म्हणून लग्न ते कंटिन्यू करत असतात. तर अशी जी अडचणीत असलेली लग्न असतात तर त्यांच्यासंबंधी हा व्हिडिओ आहे. मागच्या भागात आपला शेवट जो झाला होता तो या मुद्द्यावर झालेला होता की जेव्हा असं लग्न असतं आणि जेव्हा असं दोन माणसात जमत नाही, तेव्हा जेव्हा तिसऱ्याची एंट्री होते या गोष्टीमध्ये, तर आणि तीसुद्धा अशी 40-50मध्ये. आजकाल असं खूप बघायला मिळतं आहे आणि याचं एक मोठं कारण फोन आणि सोशल मीडिया हे सुद्धा आहे. कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की ह्या गोष्टी इथंच राहिल्या तर आपण सेफ असू किंवा इथं कोणालाही पटकन अप्रोच होता येतं, बोलता येतं आणि त्यामुळे या गोष्टी करण्याचा कल वाढलेला आहे. मात्र ह्या बाबतीतले जे धोके आहेत किंवा या बाबतीतल्या ज्या अडचणी आहेत, मानसिक ताण आहेत आणि ज्या आफ्टर इफेक्ट म्हणतो तसं हे झाल्यानंतरचे जे प्रश्न असतात, याविषयी फार चर्चा होत नाही, माहिती नसते आणि त्यामुळे पटकन कल असा असतो की आपलं नाही जमत तर पटकन कोणाशी तरी अप्रोच व्हायचं, कोणाच्या तरी बरोबर रिलेशन जमवायचं. असं करत असताना नेहमी विचार करायला पाहिजे की आफ्टर ऑल प्रत्येक माणूस हे आपल्या आनंदासाठी, सुखासाठी करतं. म्हणजे हेतू तरी हाच असतो. पण ह्याच्यात आपण किती टक्के सुख मिळवतो आणि किती टक्के आपल्या मागे टेन्शन्स असतात, किती टक्के हे लपवण्याचे प्रयत्न आणि त्याच्यामुळे येणारा ताण असतो. तर हा अतिरिक्त जो ताण तुम्ही तुमच्या आयुष्यात घेताय, हा आपल्याला किती परवडणार आहे आयुष्यामध्ये यावर पण विचार व्हायला पाहिजे, जो की अजिबात होताना दिसत नाही आणि त्यामुळे तुमचे जे ऑलरेडी चाललेले प्रॉब्लेम्स असतात ते वर्स्ट होत जातात. कारण एक लक्षात घ्यायला पाहिजे कुठच्याही जोडप्यानी की त्यांच्यात असा काही प्रश्न आला आणि त्यांनी कितीही ठरवलं की आपण हे कोणाला सांगायचं नाही, कोणाला कळणार नाही, तरी असं होत नसतं. कधी ना कधी ही गोष्ट समोरच्या माणसाला कळणारच असते आणि त्यानंतर जो काही मग ताण सुरू होईल किंवा त्यानंतर मग जे तुटत जाणं असेल एकमेकांपासून ते इतकं अधिक असेल की मग त्यांना एकत्र आणणं फार अवघड होऊन बसतं. तर त्यामुळे अशा कुठच्याही रिलेशनमध्ये जाताना खूप विचार व्हायला हवेत. कारण समोरचा पण माणूस जो तुमच्यात इन्व्हॉल्व व्हायला बघतो आहे, तो पण काही काळासाठी तात्पुरतं स्टेशन असं आपण ज्याला म्हणू शकतो, यासाठी तुमच्यापाशी तो येणार असतो. कुणालाही हे संबंध कायमचे नको असतात, कारण याच्यात ज्या जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात, ते घेण्याची तयारी कोणाचीही नसते. आणि दुसरं असं की तुम्ही इतके वर्ष ज्या माणसासोबत राहिलात, त्या माणसासोबत 40-50पर्यंत तुम्ही आयुष्य घालवलेलं असतं. त्यामध्ये तुम्ही आनंदाचे क्षण पण अनुभवलेले असतात. तुम्हाला दोघांना जी मुलं झाली आहेत, त्या मुलांचं पालकत्व निभावत असताना तुम्ही इतके आनंदाचे क्षण पण निभावलेले असतात. तर जर तुम्हाला या नात्यात पर्क्स मिळालेले आहेत, आनंद मिळाला आहे, तर या नात्याबरोबर येणारी दुःख पण मग तुम्हाला भोगावी लागतील ना. असं होणार नाही की एका माणसाशी रिलेशन ठेवत असताना मला त्या माणसाकडून फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टी मिळाव्यात आणि एकही दुःखाचा प्रसंग नको, एकही ताण नको, तर असं नाही होणार. तुम्ही कुठच्याही रिलेशनमध्ये जा, कोणाशी अगदी आपल्या पेरेंट्सबरोबर सुद्धा जेव्हा तुम्ही राहत असता, तेव्हा प्रत्येक गोष्टी तुमच्या एकमेकांच्या पटतील असं नाही आहे. कारण याचं मुख्य कारण हे की माणूस हा डायनॅमिक पर्सन आहे. तो रोज बदलतो. त्याला रोज विचारांमध्ये नवीन काहीतरी ॲड ऑन होत असतं. तो आपला आसपास बघत असतो. तो आता तर आपण म्हणूया की जग अख्खं जवळ आलं आहे, तर त्यामुळे आसपासचं कल्चर असेल, लोकं असतील, इव्हॉल्व होणं आहे माणूस म्हणून. अशा कैक गोष्टींमध्ये माणूस रोज बदलतो आहे. तर आज लग्न केलं आहे आणि 20 वर्षानंतर तुमचे सगळे विचार एकमेकांशी मॅच होतील, हे तो होणार नाही. एखादा माणूस त्यातला दोघांपैकी प्रगतिशील असेल, वेगळे विचार करणारा असेल, नवीन ॲडॉप्ट करणारा असेल आणि हेच एखादा माणूस खूप जर रिजिड असेल, नवीन काळाशी जुळवून घेणारा नसेल, तर आपोआप गॅप पडत जातो तुमच्यामध्ये. स्वभावाचा असेल, विचार घेण्याचा असेल आणि मग ते डिस्टन्स येत जातं. तर त्यामुळे
इतका सगळा प्रवास एकत्र केल्यावर ज्या ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या आहेत चांगल्या, त्या उपभोगायच्या आणि वाईट गोष्ट आपल्या वाट्याला आली तर ते लगेच त्याच्यापासून पाठ फिरवायची. तर दिस इज नॉट डन. तर हे बरोबर नाही आहे. मला असं वाटतं संसार म्हणजे थोडी सुखं येणार, थोडी दुःख येणार आणि त्या दोन्हीला तुम्ही दोन्ही माणसं जबाबदार असणार. तर त्यामुळे तुमच्या वाट्याला जर दुःख आलेलं असेल तर ते दोघांमध्ये मिळूनच सॉर्ट आऊट होऊ शकतं आणि तसंच करायला पाहिजे. आणि तुमचं नातं जर इतक्या टोकाला गेलं आहे की आता सॉर्ट आऊट होणंच शक्य नाही आहे, तर मग बेटर आहे की तुम्ही सरळ डिवोर्स घ्यावा किंवा तुम्ही सेपरेट व्हावं. पण ही लपाछपी आणि कुठच्या दुसऱ्या रिलेशनमध्ये जाणं, त्या रिलेशनचा एक ताण घेणं स्वतःवर. कारण तुम्ही हे सगळं सांभाळून त्या माणसाला किंवा त्या बाईला भेटणार. त्यामध्ये तुम्हाला सतत ताण राहणार की हे कोणाला कळायला नको आहे. बरं ह्यामध्ये खूप पुरुषांचं असं होतं बरेचदा की ते आर्थिकदृष्ट्या पण त्या येणाऱ्या बाईला मदत करायला लागतात. ज्याच्यामुळे त्यांच्या घरातल्या लोकांना या गोष्टीचा तुटवडा जाणवू शकतो किंवा त्यांच्याकडचं अटेन्शन जाऊ शकतं. आणि हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की अशी जेव्हा रिलेशन तुम्ही जमवता तेव्हा तुमचं फक्त आपल्या जोडीदाराकडे दुर्लक्ष नाही होत, तर आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होतं, किंबहुना आपल्या अख्ख्या घराकडे, त्या घराच्या संबंधित असलेल्या कर्तव्यांकडे, आपल्या सासरच्या किंवा आपल्या जोडीदाराच्याकडच्या माणसांकडे पूर्णपणे दुर्लक्ष व्हायला लागतं. तर त्यामुळे हे रिलेशन तुमच्या आयुष्यात सुख घेऊन येईल असं जरी तुम्हाला वाटत असेल तरी तसं न होता सुख सपोज धरूया आपण 30% असेल तर 70% तुम्ही टेन्शन बाळगत असता, 70% तुम्ही ताणाखाली जगत असता. अशा ताणाखाली सातत्याने जगल्याचा परिणाम तुमच्या 55 ते 60पर्यंत लाईफस्टाईलचा कुठचा तरी डिसीज होणं किंवा ताणाशी संबंधित असलेले अनेक विकार जडणं, असे अनेक बदल शारीरिकदृष्ट्या होऊ शकतात. इथे एक महत्त्वाचा मुद्दा की या वयामध्ये असली ॲडव्हेंचर करण्यापेक्षा इतके वर्ष ज्या माणसाने तुम्हाला समजून घेतलं कुठच्या ना कुठच्या प्रकारे आणि तुम्हीही त्याला, तर त्याच्याबरोबर त्याला साथ देणं पण गरजेचं आहे म्हातारपणामध्ये. तर त्यामुळे स्वार्थीपणा करून अशा वेळेला अशा माणसाला बाजूला नाही करू की ज्या वेळेला ॲक्च्युली गरज असते कंपॅनियनशिपची. तर मी म्हटलं तसं की याला उपाय एकच असतो की आयदर तुम्ही दोघं एकमेकात सॉर्ट आऊट करा किंवा मग तुम्ही प्रोफेशनल्सची मदत घ्या आणि आपले प्रश्न कसे सोडवता येतील याकडे लक्ष द्या. मात्र असे काहीतरी ॲडव्हेंचर करायला जायचे आणि आणखीनच संकटात स्वतःला टाकून घ्यायचं हा काही त्याच्यावरचा उपाय नाही. यातनं तुम्ही तुमच्या मुलांच्या नजरेतून पण उतरता आणि तुमचं पुढचं लाईफ अजूनच खडतर बनवता. इथे जर तुमचं मॅरेज तुटलं तर खूप वेगळे प्रॉब्लेम तुम्हाला फेस करायला लावू शकतात, अगदी आर्थिकदृष्ट्याचे पण. तर मॅरेज तुमचं जमत नसेल तर जुळवून घेणं याला काही पर्याय नाही जगात कुठेही नाही. तुम्ही कितीही जोडीदार निवडा, तुम्हाला कोणाशी ना कोणाशी ॲडजस्ट करावंच लागतं. तर वाय नॉट मग आपल्याला इतके वर्ष माहीत असलेल्या माणसाची ते ॲडजस्टमेंट कराव्यात. तर मला असं वाटतं